अखिल भारतीय महासंमेलनाचे बरोबर क्रांती महाजनांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। ते आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून आता जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला हा खरोखर वाखाणण्यासारखा आहे, हा खरोखरच चांगला आहे। असे कार्यक्रम त्यांनी हा 13वा कार्यक्रम आहे, आणखीन कार्यक्रम असे करावे। आम्ही एक सांगतो की आज या कार्यक्रमाला जे लोक आले कार्यक्रम ते आपल्या कार्यक्रमाला येतील असं आश्वासन मी तुम्हाला देतो। माझी ओळख अशी की महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजासाठी काम करतो। आदिवासी समाजामध्ये शिक्षण नावाचा एक करणार आहे, मोठ्या प्रमाणात आहे। तुम्हाला परिचित नाही आहे या आजारामध्ये या आदिवासीचा आणि म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये काम करतो। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव येथे आम्ही केंद्र स्थापन केलेले आहे। त्याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीचे औषधं समुपदेशन हे उपाय उपाय म्हणजे ज्यांच्यामध्ये सिकलसेल दोष आहे त्याने सिकलसेल दोष असलेल्या माणसाबरोबर लग्न करू नये हा चांगला आणि सोपा उपाय त्यांच्या प्रश्नी पडायला अवघड आहे। ते पण आम्ही आमचं कर्तव्य सोडणार नाही। आम्ही त्यांना ह्या कार्यक्रमाकरता उपयुक्त करू आणि एक ह्या कार्यक्रमाला ह्या आजारावर काही औषध काही नाही म्हणून आम्ही आयुर्वेदिक औषध तयार केलेलं आमच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये हे आयुर्वेदिक तयार केलेलं आहे आणि ते आयुष डिपार्टमेंटला त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। 3 वर्ष त्यांनी तयार केलेली आहे। अशा आयुष तयार केलेला आयुष आणि आमच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आणि या प्रयत्नासाठी या उद्योगासाठी या उपक्रमासाठी आपल्याकडनं अशी अपेक्षा आहे की एकतर आपण त्या उपक्रमामध्ये सामील व्हा। तुमचं स्वागत आहे। आम्ही जळगावला जर महिन्याला त्यामध्ये सामील झाला तर आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ। ते जर होत नसेल तर या आदिवासी लोकांना त्यांनी जर व्यक्त करा शिक्षणाचे गरम कपडे असतील गरम कपडे देतात ते जर आपल्याला देता येत नसतील तर आपल्याला काही आर्थिक मदत आर्थिक मदत करा असं एक आव्हान आपल्याला सगळ्यांना करत आहे। आपण सिकलसेल नावाचा आजार जो आहे ऐकला त्याच्यावर काय उपचार करतो तेही ऐकलं। या आदिवासी लोकांना आपण काहीतरी मदत करा हे आपले मागवे आहे, हे आपले मागवे आहे। आपण सुद्धा त्यांना दिसत सगळ्यांनी कामाचं सहकार्य करावं असं